अरे भाऊ, ए पोरा, काय राहील? अरे तुम्हाला काही टेन्शन आहेच का नाही? अरे वर्ष श्राद्ध आलंय आता. मग मी काय करू? तू काय करू म्हणजे मग कोण करणार आहे खर्च ते? हा, खर्च करा का बाप? काय माझ्यापाशी काय आखी इष्ट ठेवून गेला काय? आणि काय खर्च करायचंय? साधं नैवेद्य वैद्य करायचं. अरे तारीख जवळ आली 8 दिवसावरून तुम्ही दोघं नवरा बायको असं म्हणता, तुम्हाला काही पटायला पाहिजे. ग बस आहे तुझं तर 12 महिने असते, दरवर्षीच घालायचं म्हणून काही नियम नाही काय? असं काय कुठं लिहून नाही ठेवलं दरवर्षीच घालावं म्हणून? पहिल्या वर्षी केले ना, बस ना, आता कवर करायचंय? अगं ते करावं लागतं. दरवेळेस करावं हा नेम नसतो. ए काय ते काय बाप काय गेला म्हणजे काय माझ्यासाठी काय सोनं नाणं पैसा लागतात काय ठेवून गेला नाही? तू लागली सांगायला. अरे तू असं कसं बोलतो? अरे पण मला घर चालवायचंय, बायकोचं बघायचंय, तुझं बघायचंय. तुला म्हणलं इकडे तिकडे कांड काटायचा कुठंतरी 200-300 रुपये रोजाने, तर नको म्हणती. माझं ही दुखत आहे, माझं ती दुखत आहे. कशाला पाहिजे तो दुखणं? आणि दरवेळेस खर्च करायचा अरे. आहे का ना? तुम्हाला काम धंदा तर नको अजिबात तिच्या काही. गोळ्याला जातात 1200 रुपये दर महिन्याला. अरे पण ते मरून काय, आता तर दुसरं वर्ष आहे, मग कामाला जर गेले तर लोक तुम्हालाच नाव. काय नाही, कोण नाही नाव ठेवीत काय? त्यांना तेवढंच नाही रोग लोक नाही आणून देणार तुम्हाला, काय कळलं का? अरे पण असं नका रे बोलू, त्यांनी काय म्हणून नाही केलं तुमच्यासाठी. ए काय नाही केलं तसलं मगर मच्छ असू माझ्या पण नकोही करू, कळलं का? त्याच्या पुण्यतिथीला तुम्ही असं करताय. अरे वावर शिवर तरी काही विकून खाल्लं का? हे बघ तुझ्या माहितीसाठी सांगतो, बापाचं कर्तव्य असतंय. वावर की दिलंय ना, ती बापाचं कर्तव्य असतं. आणि मी काय केलं नाही असं नाही, त्याच्या दुखण्याला मस मारणं मातीचा पैसा घातलाय. अरे कर्तव्य पण काय काय नाही ठेवीत. लोक विकून टाकतात वावर. त्यांनी ठेवलं का नको? माझं एकूण तर एक लेख आहे म्हणे, त्याला वावर पाहिजे, घरासाठी पैसे जमवून ठेवले. अरे ते सुद्धा तू उडायला लागला. काय नाही उडावलं, त्याच्या दुखण्यात मग पैसे घातले अख्खं सगळं. अरे तू तू नको काय सांगू समजून मला. घातलं का? त्यांनीच करून ठेवलं होतं. काय नव्हतं करून ठेवलं माझ्यासाठी, तुझ्यासाठी केलं असं काहीतरी. काही झालं की लगेच मेवण्याचा पुळका यायचं, त्याला की जायचं तिकडे लगेच सासरवाडीला, लगेच पैसे घेऊन जायचं तिकडे. अरे असं तरी नको बोलू. त्यांना तुझा काय संबंध आहे? माझ्या भावांना पण बोलायचं. मग पैसे कोण नेत होतं? तुझा भाव नव्हता नेत तर कोण नेत नव्हतं? तुला काय केलं की लगेच जायची, माझ्या हिला भारी दिसन, माझ्या आमकीला भारी दिसन, माझ्या तमकीला भारी दिसन, गेलीच पैसे घेऊन. आमच्यासाठी काय नाही केलं, लागली सांगायला. मला 3-3 वर्ष ड्रेस नव्हती घेत. लय तुला त्यांचा पुळका येत होता ना, त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याकडेच राहायचं, इथं राहायचं नाही. कळलं ना तुला? अरे इथं राहायचं नाही म्हणजे माझ्या नवऱ्याचं घर आहे, सगळं माझ्याच नवऱ्याचं. तू काय कमवलेलं आहे का? काही म्हणू आम्हीच नका. कमवलंय सगळं, त्यांचं माझ्या काय बापाने हक्क नाही कमवलं. काय तुमच्या नवऱ्याचं? त्यांचं काहीच नाही काय? अरे असं नको बोलू. तुझा जन्मदाता होता, त्याच्या पुण्यतिथीला तू एवढं का भांडण करतोय? ए झालं तिकडे केली काय ना पहिली नसतं. मोठी केली ना, आता का करायची मोठी? अरे बास बायकोच्या की. पदराला बैल झालं रे तू. नुसतं ए बाबा, ती माझ्या जीवाला जाणार, जीवा मला जाणार आहे. तू नाही जाणार. तू जाशील आज पिकलेलं पाणी केव्हा गळून पडशील ती सुद्धा नाही कळायचं. तू लागली सांगाय मला. आणि बायकोचा बैल काय करतो सारखं? हा, बोलून सुद्धा द्यायनात रे. अरे एवढं नका त्रास देऊ रे. ए तुला नीट राहायचंय का माझ्या घरात? नाही तर निघा इथून. इथं फुकाटची तुकडी मोडा भेटतात ना तुला. गपचिप खायचं 3 टाइम आणि गपचिप झोपायचं कुठतरी झाडाखाली जाऊन बसायचं. आणि ह्याची तिथे जाऊन कुचानिंदी करायचं नाही तर माझ्या. आणि नाही हिला हिला एकच काम, ह्याच्या तिथं जाईल माझं पोरग असंच करतं. आजपासून ना कुठंच जायचं नाही, कळलं का? घरातले काम करू लागायचे, सगळे काम तुम्ही करायचे आजपासून. तुला लाज वाटते का? तुझ्या समोर बायको बोलते अरे बोलू दे ना, काय खोटं बोलती? अरे ती करीन तर मी खाईन ना. आणि तू नाही केलं, तू नुसती अशी गंडळ आणि पिडसी नाही ना. नाही नाही, आता असंच झालं ना. आई बापा मेले तरी चालते, पण बायका लागा त्यात. माझ्या घराच्या बाहेर काय आहे का? काय झालं की लगेच म्हाताऱ्याचं वर सरत घालायचे, कुठे ही घालायचे ती घालायचे. पैसे काय झाडाला येतात का काय? इथं म्या मर 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 कष्ट करायचं रात्रंदिवस. आणि तुझं काय का? चल हो बाहेर, थांबू नको 1 मिनिट माझ्या इथं. चल चल. आईला काय पोरग आहे बुवा. हा, आईने जन्म घातलाय, 9 महिने 9 दिवस सांभाळलेत आणि आईला घराच्या बाहेर काढतोय तू. हा, काय बुवा, अवघड आहे बुवा. ओ बाद झालं. एक तर घरामध्ये ह्या राहते, नाही तर मी तर राहील. ए बाबा तू कशाला जाती? अरे नाही घरात बाहेर. इथं काय अजिबात राहायचं नाही इथं घरात. इथं माझ्यापाशी थांबू नको तू. चल हल. हा तिकडं. ची डंगरीवाले हिच्यामुळे कुठं माझ्या संसाराचं वाटोळ करीत बसू. मग सगळं आणायचं, हिला द्यायचं, आयतं सगळ्या गोष्टी करायच्या. आणि हिनी सोनं नाणं तिच्या हातात अंगठ्या बघितल्या का? घ्यायच्या ना काढून तुम्ही. सोनं तिच्या अंगठ्या तिच्या गळ्यातलं सगळं घेणार आहे आणि मी मोडून टाकणार आहे. मला बाकीचं काय माहित नाही. अरे हे आईला जर असं सोडलं ना, हे ऐकूनाच्या सगळे ना, तिच्या मामा तिच्या भावाच्या आणि त्या तिच्या ती ननद आहे का, तिचं नाव सगळं हा, करून सगळं टाक. त्यांनाच देते काढून. हा मला काय नाही. हिला हिला मला माहिती आहे ना, लहानाचा मोठा हिच्यापाशी झालोय मी. अरे लय जाच केलाय मला हिने लहानपणापासून. कधी काय असं पोरांच्या जाऊ दिलं नाही. सगळं त्यांच्यासाठीच केलं असं. हा सगळं म्हणजे सगळं सगळं स्वतःसाठी. तिला काय असेल ती दोघच नवरा बायको अशी टिकला टाकली हिंडायची आणि मग कुठं जायची. असला विषय होता. मला काही जीव लावला नाही आणि म्हणून यांचा राग येतो मला, डोक्याला टेन्शन. तू नको जाऊ बाबा, काही झालं तरी. चल आपलं चल घर.
काय करते पोरी? काय हो ना आज कस काय इकडे वाट दिसली? तुला काय सांगावं आता, तुझ्या आईला घराच्या बाहेर काढे. काय? भांडण कटकटीन इतके भांडणं की लय भांडणं हो. आईला घराच्या बाहेर काढे, तिला ढकलून दिलं. हे कशामुळे चाललंय हे असं? हां, वर्ष श्राद्ध घालायचं म्हणून ते असा माणूस मी एवढा नालायक कधी बघितलेला नाही. वर्ष श्राद्ध घालायचं म्हणून त्यांचे भांडणं. अहो अण्णा, मी जेव्हा घरी जाते ना तेव्हा दादा चांगला वागतो आई बरोबर, आणि मध्येच काय झालं याला असं वागायला? एक नंबरचा नालायक पोर आहे तो. तुझी आई कुठं काही कमी जास्त जर केलं ना तर लय मोठा उद्योग होईल तो. हां, त्याने काय केलं उद्या केलं म्हणजे मग बरोबर आहे ना तुमचं. ते जाऊन बघ बाबा तो काय आहे ते. काय मला आता बोलावंच लागेल त्याच्याशी, नाहीतर सगळं वेगळंच होऊन बसायचं. हा ते बघते काय आहे ते. हा हा. अरे ट्रॅक्टरवालं कधी येतंय काय माहिती बाबा, मला नांगरायचं पडलंय. पाऊस आहे ना, काय होय ना, पावसाने लांबवलंय, काय करावं काय काम. काय रे आई कुठं गेलं काय माहिती, दिसानाच 2 दिवस झालं. आला का तुला लगेच पुळका? काय एवढा लय पुळका करायचा रे त्याचा? जाऊन दे ना, गेलंय तर उलट डोक्या मागचं खुराक गेलंय. बरं तर दुसरं बसायचं उचकीत काहीतरी. गेलं चांगलं ना, शांत शांत घर वाटतंय, जरा बोलायचं नाही तर येऊन जाऊन. काही झालं तर तुमच्या आईत ना म्हणून विचारलं. ए बाबा ग बस, नाही तुला जायची तिच्याकडे तुम्ही येत असाल तर जाऊ मग. लागली लगेच पुळका यायला तिचा सासूचा. हा 2 दिवस कुठं नाही लांब गेली तू. हा, आणि त्या दिवशी लई टॅव 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 करीत बोलत होती तिला. आता लगेच पुळका आला का? तसलं मला जमणार नाही. मी काय सांगतोय, ती गेलंय ना उलट डोक्या मागची कलई गेली, नाही तर मला मोकार 5-25 कुत्रा लागला असता माहितीये का. वर्षात करा तेवढं लागत आहे. तू महाराज आला, जेवण आलं, मंडप आला, आपल्याला तसं पण काही करायचं नाही. गेलंय ना म्हातारं, फुटला हारबीर घाला, 5-10 रुपयाचा अगरबत्ती लावा, काय लावायची लावा, ग पड पाया पडून जाऊ द्या. लय नाही लोड घ्यायचा कोणाचा. चालतंय. काय चालतंय? तू कुठं निघाली वर तुतार करून लगेच चालतंय म्हणली की? हा मी कुठे जाणार आहे? मग इथंच आहे मी. मग लयच काय नटली चाललं सास. तुमचं? लय नटली सास. हा, काय विचार आहे? हा, काय विचार आहे सांग की. काय नाही. मग काय रे, लईच रोमॅन्स जमतोय वाटतं आईला घराच्या बाहेर हाकलून. हा, लाज कशी नाही वाटली रे तुला आपल्या आईला हाकलताना? आम्ही नाही हाकललं, त्याच गेल्यात. त्याच गेले म्हणजे ह्यो काहीतरी बोलला असं उगाच जाणार नाही आई. ए! काय काय मला सांग, ह्याने हाकललं का नाही तुला? दोघांनी पण हाकलून दिलं. काय ग वहिनी? हा, वहिनी तुमचा मला आवाज- लाज वाटते. वहिनी तुमचा आई आवाज- असती आई. आणि काय आवाज जरा खाली ठेवा. खाली ठेवण्यासारखं तुम्ही केलंच नाहीये काही. ए, वरती बघा, काढणार कशी माझा बोलते आवाज. तुमची ए, जरा आवाज कमी कर. पाहुणी आहेस ना घरातली, पाहुणी सारखं रात जा. आणि काय ग तिचा लय पुळका काय? ठेका घेतलाय काय एक मिनिट. आयुष्याचा? काय मला पाहुणी? मग? मी काय घरातली पाहुणी का? मग कोण आहेस? हा, जेवढं तुझं घर आहे तेवढं माझं पण काय आहे. नाही गरबीर काय नाही. बाप गेला त्याच्या मागे तू गेली. तू गेली म्हणजे गेली, आम्हाला नको सांग तू. लाज वाटते का रे तुला असं बोलताना? ज्या माऊलींनी तुला पोटात ठेवलं हो, 9 तुमचे- महिने, तुम्ही तू मोठी तिला घराच्या गाय बाहेर कशी हाकललं? तुम्हाला लाज काढते तुमची डायरेक्ट ती. ए, ए तू तर शांतच बस ग नागिन. सारे भांडणं लावायची. हो, ती बघा काय बोलती बरं का. मी बोलले तर नागिन तुम्ही एक वाईट वाटून नंबरची घेऊ रंग नका. दाखवायला सुरुवात ए, केलं तू तू. नीट बोला माझ्या बायकोला, तुला सांगतोय मी आताच. काही नाही ए, कर. इथून पुढे बोलता आलं, इथून पुढे बोलणार नाही. माझ्या आईला त्रास होणार असेल तर मी अजिबात नीट बोलणार ए, नाही. जा तुझ्या घरी घेऊन. मग इथं काय ठेवती माझ्यापाशी? बघा दोघी पण चला. घेऊन जाईनच मी तिला आणि घरी मग? माझ्या. मग? पण तिचं हे हक्काचं घर आहे, तिला तिचा हक्क मिळून देईन मी. काय नाही हक्क बिक्क काय नाही इथं. तुला येतोय ना आईचा पुळका, तर तू आहे ना, हो तुला हात जोडतो मी, तू आईला घेऊन जा. माझ्यापाशी आईला ठेवायचं नाही. आईला घेऊन जाईनच मी. पहिले वर्ष श्राद्धाचे पैसे टाक, मग घेऊन जाईन. काय झालं? काय आली तू इकडे? कसले कसलं पैसे? काय म्हणजे अहो काय सांगू तुम्हाला, ह्यांनी ना डायरेक्ट दोघांनी मिळून आईला घराच्या बाहेर हाकललं. काय काय अहो मी म्हणे तुमच्याकडून या अपेक्षा नव्हतीच राव मला. अहो, घराच्या बाहेर जावई, काढलं? काय म्हणले मी तरी वर्ष श्राद्ध आलंय म्हणलं 7-8 दिवस काही सोय कर. तुम्ही सांगा राव, मी तरी काय काय करू सांगा बरं. काबड कष्ट करायचं. एक तर पाऊस आहे ना, जमीन नांगरून ठेवली, किती दिवस झाला पाऊस आहे ना, बिया आणून ठेवलंय, सगळ्या गोष्टी करून ठेवल्यात. काय काय बघू, घरातलं बघू, काय काय करू. प्रत्येकच वर्षी आलं की लगेच म्हाताऱ्याचं वर्षरात घालायचंय, आमक्याचं बारसं घालायचंय, तमक्याचा बर्थडे घालायचंय. कव्हर करू म्हणा मी तरी. ऐक ना. एक मिनिट, वर्ष सरदाचा आम्हाला जरी मला असतात ना तरी आम्ही खर्च केला असता. एवढ्यासाठी असे गावात भावकीत तमाशा घालायची सवय म्हणून नव्हती. म्हणून तुमची बायको खर्च मागती काय? तुम्ही बोलू नका, मी तुम्हाला काय बोलतच नाही. खर्च मागते म्हणजे? अहो, खर्च जावई, कमून मागते ना, मला माहितीये. तुमचं तुझं कोण नाही लागत का रे? हा? आम्ही घालू ना, आमचं लागतं ना, आम्ही घालू. बरं का, मला अख्खं गाव सांगत होतो तुम्ही इतकी भांडकुदळे म्हणून मी पोरगी करायला नको म्हणत होतो. पण आता झालंय तर नातच आहे ना, तुला
तुला सांभाळायची नसली ना, नको सांभाळू. घे आपल्या बरं हिला काय आहे ते आपण कोर्टातून बघून निघायला निम हे जमिनीचं, त्याशिवाय ह्याला कळायचं नाही. अहो, बघा, दोघांनी कोर्ट हाकलून पार. दिलंय, लुटून दिलंय मला दारातून दोघांनी. अशी अशी आम्हाला नेहमी जमीनच भेटन. आम्ही तुमच्यात का मन नाही दाखविलं, पण जर इतकी वाईट वेळेत असेल ना आमच्या सासूबाईवर तर काही गरजेचं नाही. काय करायचं, जायचं घेऊन मग गावला आपलं आपण घालू वर्षी सर आपल्या दारात घालू. मग आता हीच भांडत कोर्टात गेलं तुम्हाला जमन का? जमन? अरे बोल की काहीतरी, जमन का नाही? शे बघा आता मस्त मला सगळ्या गोष्टी कळतात. तुम्ही ओरडताय हे पण मला कळतंय, मी माझ्या आईवर ओरडलो हे पण मला कळतंय. माझ्या अगोदर कळलं पाहिजे होतं. अगं हो तायडे, खरंच मला माफ कर. मी मनापासून माफी मागतो तुझी. अरे तुझी बायको काही सांगन तुला, तू तिचं काय ऐकत असतो रे हे बघ प्रत्येक वेळेस? ती ती आणली म्हणजे ती काय लय श्रीमंत घरातली नाही, ती पण गरीब घरातलीच आहे. तिला पण सगळ्या गोष्टी कळतात. पण आज तू जर बघितलं आज दिवस कसलं पडल्यात ग तायडे. आहे का आपली परिस्थिती, माझी आहे का एवढी परिस्थिती की बाबा जावा एवढा खर्च करावा? हा मग काही सगळ्यात दरवेळेस महत्त्वाचं- एवढा खर्च करणं जरा चांगलं आहे का? ऐक की तू पण ऐक, सगळ्यात महत्वाचं मग ही गोष्ट बोलून ही करायची असते. अहो घराच्या बाहेर मी काय नाही ह्याच एवढं- गोष्टी माझ्या आईला पण सांगतो. आहे हो, मी तुझा लय मोठा गुन्हेगार. जसा तुझा नवरा आहे तसा माझा बाप आहे का त्यो? तू अरे पण मग ते तू म्हणायचं ना, तुम्ही दोघांनी मला डायरेक्ट हाकलून दिलं. मी काय म्हणले, अरे आपण त्याबद्दल मी आणि माझी बायको खरंच तुझ्या खरंच आम्ही हात जोडून माफी मागतो. आमच्याकडून लय मोठी चूक झाली पाहुणं. तुम्ही आला तर आमचं डोळं उघडलं. पण माझं एक म्हणणं आहे, आई आता जे आपण दरवर्षी प्रमाणे जसं मोठं घालतो ना तसं ह्या वर्षी काही जमू शकत नाही. अहो ह्या वर्षी तुम्ही 5 पैसा पोरं जेवाय घाला, पाणी. लय मोठं करूच आम्ही नका. तेच म्हणत होतो. मग ते त्यांना समजून सांगायचं, घराच्या बाहेर काढून हा, नसतं घरचे- जमत. हा, तेच तर. आम्ही तेच म्हणलो तेवढं होतं, आधी चुकलं छोटं घालू माझ्याकडून. आपण. माझ्या त्यांना आईला नाही ते खरंच मोठंच करायचं मी होतं काही घराच्या बाहेर महाराज काढलं. ते. काय करायचं मग? बरं एक काम कर, चल तू आता ते त्यांना त्यांची चूक लक्षात आली ना, आपलं आपण घरचं काम धंदा नाही. बघू. पण परत जर असं का नाव आलं जेवण बिवण करून जा ना दोघं जण. नाही जेवाय आम्ही नाही ऐका आता नाही, खरंच काही असू द्या, जेवण माझ्याकडून करून लय चुकलं. जाता तुमच्या येईल. पाया पडतो आई, तुझ्या पाया पडतो मी. अरे तुम्ही मला नागिन म्हणलं, तुझं चला खरंच जेवण पाया खाऊ पडतो घालते मी. तुम्हाला. पण एक माझ्या- गोष्ट लक्षात ठेवा, जर हे परत अशा गोष्टी कानावर आल्या ना तर आईला मी डायरेक्ट माझ्या घरी घेऊन जाईन. अगं तायडे तुम्हाला लहानपणापासून ओळखीती सांग बाळा. घरी घेऊन जायचं, पण ह्यांना डायरेक्ट बिकल लावायचे. त्याशिवाय मला माहिती कुठून काय करायची ती. ही शेवटची वेळ आहे, परत असं का नाव आलं नाही पाहिजे. आई मला खरंच माफ कर. मी एवढं माझ्या आईसारखं तुम्हाला मी सांभाळायला पाहिजे नव्हतं खरंच. ताई तुम्ही पण मला माफ करा. ठीक आहे, पण परत अशा गोष्टी नको होऊन देऊ. तुझ्या नाही. आईसारखं सांभाळते. माझ्या आईसारखं सांभाळेन मी तुमची त्यांना. चुकी तुम्हाला कळली. हा, तेच महत्वाचं आहे. त्यांच्या लक्षात तरी आलं की बाबा आपण चुकलोय म्हणून. हा, आम्ही कुठल्या तरी दुसऱ्याच ओघात होतो. म्हणजे एक माझ्या डोळ्यावरती वेगळ्याच प्रकारची धुंदी होती माझ्या. जाऊन दे आता, धुंदी उतारली. पण वाईट वाटतं त्या गोष्टीचं की मी माझ्या आईला घराच्या बाहेर काढून दिलं. बरं ठीक आहे, आता जाऊ दे बाबा, आता कवर रडत बसतो त्याच्यावर. चल बरं, मला भूक लागली, मला भाड चला जेवण करून जा. ए कुठे चालली तू? जेवायचे का इथं? नाही नाही नाही, चला घरी तुम्हाला हा तुला म्हणलं ना आपण आपल्या घरी जाऊ, जाऊ यांचं भांडण मिटेल. नको तेव्हा- जाऊ. नाही, तेव्हा मिटलं गोडधोड भांडण, नाही. चला तुम्ही जेवण करून तुमचं मिटेल तेव्हा 4 दिवसांनी फोन करा. आणि गोडधोडासाठी नाही, डायरेक्ट कोंबडी कापा, आम्ही येतो जेवायला दोघं पण. चालतंय कोंबडीच चल तू खायला. घरी. आई येते बरं का, काळजी घ्या. हो जाऊ का? काय झालं की फोन करा मला एक. नाही आता काही नाही होत. ह्यांनी घराच्या बाहेर काढली तर घराच्या बाहेर निघायचं नाही, डायरेक्ट मला एक फोन करायचा. आता काही नाही होत. आता सुधारले माझे लेकरं. चल तू लवकर, तुझं घराचं पण काम करायचं. आई मला माफ कर ग. ताई आल्यामुळे तुमची सगळे चुकी कळली प्रॉब्लेम सॉल्व्ह तुम्हाला. झाले. चला. अगं तो 9 महिने मला तुझ्या पोटात वाढवलं, तळ हातातल्या फोडावून जपलं, माझ्या सगळ्या हाऊस मऊस सगळ्या गोष्टी केल्या. खरंच मी चुकलं गाय. गप्पा. मी तुझ्यावरती हात उचलला, तुला घराच्या घे बाहेर त्याला. काढलं. चुकलं.